क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ 9 फरवरी ते 15 फरवरी दरम्यान जे पण चालू घडामोडीचे प्रश्न असतील त्याच्या आपण एक रिव्हिजन स्वरूपात हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण साप्ताहिक घडामोडीचे प्रश्नाची रिव्हिजन करूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक होता 91वा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होता. त्यानंतर पुढला प्रश्न, 19 वर्षाखाली अंडर-19 क्रिकेट विश्वविजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? तर तो आपला देश भारत आहे. भारतानं इंग्लंडला हरवून हा विजेतेपद पटकावलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये इतिहासात 175 धावाची सर्वोच्च व्यक्तिगत खेळी करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 6व्यांदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार कोण होते? तर कर्णधार होता आयुष म्हात्रे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारताने अंडर-19 विश्वकप कितव्यांदा जिंकले? 6व्यांदा जिंकलेले आहेत. आणि हा अंतिम सामना केव्हा खेळण्यात आला? तर 6 फरवरी 2026 रोजी झिम्बाब्वेमधली हरारे इथे अंतिम सामना खेळण्यात आला. आणि या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून 19 वर्षाखालील अंडर-19 विश्वचषक आपल्या नाव कोरलेला आहे. तर कितव्यांदा विश्वचषक जिंकलेले आहे? तर 6 टाईम, म्हणजे 6व्यांदा विश्वचषक जिंकलेले आहे. भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? आयुष म्हात्रे. आणि इंग्लंड संघाचा कर्णधार कोण होता? लुक बेनकिस्टाईन हा इंग्लंड संघाचा कर्णधार होता. आता परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आपण पॉईंट्स पाहूया. वैभव सूर्यवंशी या खेळाडूनं अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावाची खेळी केली. हा अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये आतापर्यंत सर्वोच्च व्यक्तिगत स्कोअर आहे. भारत या स्पर्धेत इतिहासात 6 वेळा विजेतेपद पटकावलेले आहेत. हा एकमेव संघ आहे ज्यांनी 6 वेळा विजेतेपद पटकावलेले आहे. कोणकोणत्या वर्षी? 2001, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026 या वर्षी. भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आणि विक्रम केलेला आहे. वैभव सूर्यवंशी या अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावाची खेळी केल्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशीला मिळालेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती या विश्वचषकबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू पुढला प्रश्न, प्रधानमंत्री सेतू योजनेसाठी जागतिक बँकेने किती रुपयाचे कर्ज मंजूर केलेले आहे? तर जागतिक बँकेने 6,800 कोटी म्हणजेच $830 मिलियन एवढे कर्ज मंजूर केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. भारतातील प्रधानमंत्री सेतू योजना साठी वर्ल्ड बँकने कर्ज 8,300 मिलियन सुमारे 6,800 कोटी कर्ज मंजूर करणारी संस्था वर्ल्ड बँक आहे. दिनांक 2 फरवरी 2026 ला कर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. परतफेड 11.5 वर्ष मॅच्युरिटी, यात 4 वर्षे ग्रेस पिरियड राहणार आहे. लक्ष्य 5 वर्षात 1000 ITIs अपग्रेड करणं, 2 लाखपेक्षा युवक प्रशिक्षण, दरवर्षी 10 लाख जॉब देणे, NSTSला सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवणे ट्रेनर्ससाठी. PM सेतू प्रधानमंत्री स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेड ITI हा याचा फुल फॉर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा फुल फॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारा स्पेन हा युरोपमधला कितवा देश ठरलेला आहे? तर युरोपमधला हा पहिला देश ठरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील.
आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्पेन देशाने 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर केलेली आहे आणि युरोपमधला कितवा देश ठरलेला तर हा पहिला देश ठरलेला आहे. आणि स्पेननं जो ॲक्ट पास केला त्याचं नाव काय, सोशल मीडिया बॅन फॉर मायनर्स अंडर 16 स्पेन. घोषणा 3 फरवरी 2026 रोजी पंतप्रधान पेट्रियो साचेस यांनी हे घोषणा केलेली आहे. दुबई येथे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 मध्ये हे घोषणा करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखाली बंदी त्यांनी डिसेंबर 2025 मध्ये घातलेली होती. फ्रान्स 15 वर्षाखालील बंदी विधेयक प्रक्रियेत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रिमंडळ MDORNE विकसित केलेले एनी-रेस पोर्टलचे उद्घाटन कोणी केले, तर या पोर्टलचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. एनी-रेस पोर्टल उद्घाटक कोण आहे, ज्योतिरादित्य सिंधिया. एनी-रेस पोर्टल ई मार्केट प्लेस कोणते क्षेत्र, ईशान्य भारतात, नॉर्थ ईस्ट इंडिया. लाभार्थी कोण आहेत, शेतकरी कृषी उत्पादक. मुख्य हेतू काय, शेतकरी आणि खरेदीदारांना यांना थेट जोडणे हा मुख्य हेतू आहे. परिणाम, मध्यस्थीला मिडलमॅनला साखळी मोडणे याचा परिणाम होणार आहे. फायदा, शेतकऱ्यांना उत्पादना योग्य भाव मिळवून देणे तर या पोर्टलद्वारे हा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, समृद्धी कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालय प्रमुख उपक्रम आहे, तर हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. समृद्धी कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालय. लक्ष, सॉफ्टवेअर स्टार्टअपना बळकट करणे, स्टार्टअपना 40 लाखापर्यंत आर्थिक मदत करणे. उद्दिष्ट, पुढील 3 वर्षात 300 स्टार्टअपना प्रवेश म्हणजे एक्सलेट करणे याचे उद्दिष्ट आहे. सहकार्य, गुंतवणूकदार आणि जागतिक बाजारपेठेची थेट संपर्क. अंमलबजावणी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन हा मंत्रालयाद्वारा हे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित 24वा वसंत उत्सव 2026 साठी कोणते राज्य थीम राज्य म्हणून निवडले गेलेले आहे, तर हा थीम राज्य कोण आहे, तर थीम राज्य आहे राजस्थान. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCचे पहिली इराणी महिला सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर सोरिया अधाई यांची निवड झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCची पहिली इराणी महिला सदस्य म्हणून सोराई अघाई यांची निवड झालेली आहे. पार्श्वभूमी, त्या इराणचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू खेळाडू आहेत. निवड 4 फरवरी 2026 रोजी त्यांची निवड झालेली आहे. ऑलिम्पिक, त्यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इराणचे प्रतिनिधित्व केलं आहे. 30 वर्षात सोर्या सध्या IOC मधले सर्वात तरुण सदस्य आहेत. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. इराणच्या इतिहासात त्या पहिला महिला आणि एकूण तिसऱ्या IOC सदस्य आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांना सुरू केलेले संयुक्त दहशतवादी विरोधी मोहीमचे नाव काय आहे, तर या मोहीमचे नाव आहे ऑपरेशन किया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. ऑपरेशन किया. क्षेत्र कोणतं आहे, उधमपूर, जम्मू काश्मीर, विशेषतः बंसतगड. सहभागी भारतीय सेना, JNK पोलीस आणि CRPF द्वारा हा ऑपरेशन राबवला जात आहे. ध्येय, लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणं. रिझल्ट, फरवरी 2026 मध्ये 2 दहशतवाद्यांची यशस्वी खात्मा करण्यात आली या ऑपरेशनद्वारा. तर हा महत्त्वाचा ऑपरेशन आहे. हा ऑपरेशन तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन किया. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील औषधी आणि जीव तंत्रज्ञानाची जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पात कोणता अभियान जाहीर केलेला आहे, तर या अभियानाचं नाव होता बायोफार्मा शक्ती मिशन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातून कोणाला ग्लोबल टीचर प्राइज देऊन सन्मानित करण्यात आले आहे, तर रुबेल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ग्लोबल टीचर प्राइज 2026 विजेते कोण आहेत, रुबल नागी. देश भारत आहे. मुंबई जम्मू काश्मीरमध्ये यांचे कार्य आहे. मान, शिक्षण क्षेत्रात या नोबल समजला जाणारा जागतिक पुरस्कार आहे. कार्य, मिसाल इंडिया
उपक्रमद्वारे झोपडपट्टीतील मुलांना केलेल्या माध्यमातून शिक्षण यांचे मुख्य कार्य आहे. स्थळ दुबई इथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 39वा सूर्यकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर हा फरीदाबाद हरियाणा येथे करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतंत्र वृद्ध संकल्प म्हणजे सिनियर सिटीजन बजेट जाहीर करणारा भारताचा पहिला राज्य कोणतं आहे? तर भारताचा पहिलं राज्य आहे केरळ राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. वृद्ध संकल्प सिनियर सिटीजन बजेट राज्य केरळ जानेवारी 2026 मध्ये घोषणा केली. तरतूद ज्येष्ठ नागरिकांसाठी 46,236.52 कोटीची तरतूद केलेली आहे. हिस्सा हा एकूण अर्थसंकल्पना सुमारे 19.07% इतका आहे. उद्देश वृद्धांच्या आरोग्य, पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि केअर इकॉनॉमीवर लक्ष केंद्रित करणे. विशेष महिलांचे आयुर्मान जास्त असल्याने त्यात महिला वृद्धांचे गरजांवर विशेष भर दिलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अंतर्गत 100% विमा कव्हर मिळवणारा भारताचा पहिला जिल्हा कोणता आहे? तर हा भारताचा पहिला जिल्हा आहे अलवर राजस्थानचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 100% विमा कव्हर पहिला जिल्हा आहे अलवर राजस्थानमधला. मोहीम काय? इन्शुरन्स ऑल फॉर बाय 2047 पर्यंत. जिल्ह्याचे प्रत्येक घरापर्यंत विमा योजना पोहोचवणारा देशातला हा पहिला जिल्हा आहे. सहभाग IRDA आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकारामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रगत एंटी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करणारा भारताचा पहिला बंदर प्राधिकरण कोणते ठरलेले आहे? तर हा VO चिदंबरम बंदर प्राधिकरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. पहिले एंटी ड्रोन बंदर कोणतं आहे? VO चिदंबरम प्राधिकरण VOCAPA कुठे आहे? थुथुकुडी तामिळनाडू येथे. विक्रम प्रगत एंटी ड्रोन सिस्टम लावणारं भारताचं पहिलं बंदर आहे. तंत्रज्ञान 360 डिग्री रडार आणि जॅबिंग सिस्टमचा वापर केला जाईल. उद्देश अनधिकृत ड्रोनद्वारे होणारी हेरगिरी आणि हल्ले रोखणे याचा उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑपरेशन शस्त्र कोणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलीस द्वारा सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलीस द्वारा राबवला जात आहे. सोशल मीडियावर गन कल्चर शस्त्राच्या प्रदर्शनावर रोक करणे. उद्देश शस्त्रांचे रील फोटो टाकून दहशत पसरवणाऱ्याला रोखणे याचा मुख्य उद्देश आहे. कारवाई गुन्हेगारांचा शोध घेऊन बेकायदेशीर शस्त्र जप्त करणे. कारण तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित होण्यापासून वाचवणे याचा उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉक्टर जाकीर हुसेन यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर यांची जयंती 8 फेब्रुवारीला साजरी करण्यात येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, पदवीपर्यंत ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्णपणे मोफत करणारा भारताचं पहिलं राज्य कोणतं आहे? तर भारताचं पहिलं राज्य आहे केरळ राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळ मोफत पदवी शिक्षण ऐतिहासिक निर्णय 2026च्या अर्थसंकल्पात केरळ सरकारनं मोठी घोषणा केली आहे. व्याप्ती शिक्षण मुले आणि मुली दोघांनाही पूर्णपणे शिक्षण मोफत राहणार आहे. शाखा सहकारी व अनुदानित कॉलेजमध्ये कला म्हणजे आर्ट्स, विज्ञान, सायन्स शाखांमध्ये लागू असेल. उद्देश उच्च शिक्षणातील गळती रोखणे आणि सर्वांना समान संधी देणे याचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः सर्व प्रवर्गासाठी ओपन, OBC, SC व ST अशा सवलत देणारा भारताचं पहिलं राज्य ठरलेलं आहे केरळ राज्य. त्यानंतर पुढला प्रश्न, 19 वर्षाखाली विश्वचषक अंडर-19 स्पर्धेत 3 वेळा 410 धावांचा पल्ला पार करणारा जगातला पहिला संघ कोणता होता? तर तो आपला देश भारत होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारत कोणत्या देशाकडून 100 नवीन राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे? तर तो आहे फ्रान्स देश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. राफेल खरेदी करार, फ्रान्सची कंपनी कोणती आहे? डॅसॉल्ट एव्हिएशन. सुमारे 114 म्हणजे 100पेक्षा जास्त राफेल विमान खरेदी करणारा आहे भारत. निर्मिती, मेक इन इंडिया अंतर्गत 96 विमान भारतात बनणार आहेत. अंदाजी किंमत 3.2 लाख 5 कोटी इतकी. महत्त्व, भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्सची ताकद वाढवण्यासाठी. करार, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी 2026 भारत भेटीदरम्यान हा करार अपेक्षित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 19 आणि 20 फरवरी रोजी दिल्लीत होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटसाठी कोणते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहे? तर ती परदेशी पाहुणे आहेत इमॅन्युएल मॅक्रोन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. AI इम्पॅक्ट समिट 2026 ठिकाण कोणतं आहे? भारत मंडपम, नवी दिल्ली. तारीख किती आहे? 19 ते 20 फरवरी 2026. यजमान भारत सरकार. प्रमुख पाहुणे इमॅन्युएल मॅक्रोन फ्रान्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लुला दा सिल्वा ब्राझील यांचे राष्ट्राध्यक्ष. टेक दिग्गज बिल गेट्स, सुंदर पिचाई आणि सॅम आल्टमॅन इथे सामील होणार आहे. विषय, AIचा सुरक्षित आणि जबाबदारी वापर करणे याचा विषय आहे. सहभाग, 100पेक्षा जास्त देश आणि 15 राष्ट्रप्रमुख इथे सहभाग होणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्य महिला आयोगाने महिलांमध्ये कायदेविषयी जनजागृती करण्यासाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केलेला आहे? तर सक्षमा हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सक्षमा उपक्रम, महाराष्ट्र राज्य महिला आयोग. अध्यक्ष कोण आहे? रुपाली चाकणकर. उद्देश, महिलांमध्ये कायदेविषयी जनजागृती करणे याचा उद्देश आहे. विषय, घरगुती हिंसाचार, सायबर सुरक्षा आणि मालमत्ते अधिकार. स्वरूप, जिल्हा तालुका स्तरावर मार्गदर्शन कार्यशाळा या अंतर्गत होणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, सक्षम हा उपक्रमचा शुभारंभ नागपूर इथे कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताने सेफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणत्या संघाला हरवून जिंकलेले आहे? तर तो संघ आहे बांगलादेश संघ. याला हरवून विजेतेपद जिंकलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सेफ अंडर-19 महिला चॅम्पियनशिप 2026 विजेता कोण आहे? भारत. उपविजेता बांगलादेश. बांगलादेशचा पराभव भारताने 4-0 ने केलेला आहे. यजमान पोखरा नेपाळ. तारीख 7 फरवरी 2026 या रोजी. विशेष, भारताने अंडर-17 संघ पाठवून हा विजेतेपद मिळवलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत भेटीवर आलेले डॉक्टर पेट्रिक हर्मनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत? तर हे सेशल या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, फरवरी 2026 मध्ये हरियाणातील हिसार जिल्ह्यातील कोणत्या हडप्पा स्थळावर उत्खननादरम्यान मातीचे जेवणाचे टेबल आणि चुलीचे अवशेष सापडले आहे? तर हे राखीगड इथे सापडलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. राखीगड उत्खनन, राखीगड हिसार हा हरियाणा इथे आहे. शोध, मातीचे जेवणाचे टेबल आणि चुडी इथे सापडलेले आहेत. संस्था, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI. वेळ, फरवरी 2026 मध्ये. महत्त्व, भारताचे सर्वात मोठं हडप्पा स्थळ. पुरावा, प्रगत सामाजिक आणि कौटुंबिक जीवनशैली. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली सहकारी आधारित रायडिंग हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी कोणाद्वारे लॉन्च केली जात आहे? तर ही लॉन्च अमित शहा द्वारे करण्यात येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. भारत टॅक्सी प्लॅटफॉर्म पहिले सहकारी आधारित. लॉन्च अमित शहा, केंद्रीय सहकार मंत्री. ठिकाण नवी दिल्ली, विज्ञान भवन. आयोजक सहकार टॅक्सी कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड. सूत्र, सहकार्यातून समृद्धी. फायदा, 0% कमिशन चालकांसाठी. सुरक्षा, 5 लाखचा विमा, अपघात आणि आरोग्य हा कव्हर सुविधा मिळणार आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, विंग्स इंडिया 2026मध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळालेला आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली याला हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. विंग्स इंडिया 2026 पुरस्कार, सर्वोत्तम विमानतळ दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळ, ठिकाण बेगमपेट विमानतळ हैदराबाद, मोठे विमान 25 मिलियनपेक्षा मोठा म्हणजे बेंगळुरूला हा मध्यम विमानतळ 10 ते 25 मिलियन पुणे, आणि विशेष योगदान हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड. सर्वोत्तम राज्य कोणते आहेत? महाराष्ट्र आणि कर्नाटक आपल्या सर्व्हिससाठी विंग्स इंडियानं यांना सर्वोत्तम राज्य ठरलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या पहिल्यांदा ब्लॅक स्वान समिट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? तर हे भुवनेश्वर ओडिशा इथे करण्यात येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ब्लॅक स्वान समिट 2026 भुवनेश्वर ओडिशा इथे, तारीख 5 आणि 6 फरवरी 2026. प्रमुख पाहुणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. भागीदारी ओडिशा सरकार आणि GFTN सिंगापूर याद्वारे. उपक्रम भारत नेत्र लक्ष AI फिनटेक क्षेत्रात चालना देणे. सहभाग 24 पेक्षा जास्त देश आणि 1700 पेक्षा जास्त प्रतिनिधी येथे सहभाग होणार आहेत. भारतातून ग्लोबल टीचर प्राइज 2026 कोणाला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? तर रुबल नेगी यांना हा प्राइज देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 20 वर्षात पहिल्यांदा स्थानिक पातळीवर पाय आणि तोंड रोग लस कोणत्या देशाने सादर केलेली आहे? तर तो देश आहे दक्षिण आफ्रिका, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळनंतर व्यापक पक्षी ॲटलस प्रकाशित करणारा भारताचं दुसरं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर दुसरं राज्य आहे गोवा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळनंतर पक्षी ॲटलस प्रकाशित करणारा भारताचं दुसरं राज्य गोवा ठरलेलं आहे. मान, केरळनंतर पक्षी ॲटलस तयार करणारं दुसरं राज्य. प्रकाशन 9व्या गोवा पक्षी महोत्सव फरवरी 2026मध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे. स्थळ कोणतं आहे? वायपडी गोवा. विशेष पक्ष्यांच्या वितरणाच्या शास्त्रीय मॅपिंग आणि स्थानिक कोकणीच्या नावाचा समावेश करणं. तर ही महत्त्वाची माहिती पक्षी ॲटलस गोवानी जी प्रकाशित केला त्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक कडधान्य म्हणजे वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा केला जातो? तर तो 10 फरवरीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, हिमाचल प्रदेशची पढाई विथ AI हा उपक्रम कोणत्या जिल्ह्याने सुरू केलेला आहे? तर हा बिलासपूर यांनी सुरू केलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. पढाई विथ AI बिलासपूर हिमाचल प्रदेश जिल्हा. उद्घाटन मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सक्कू फरवरी 2026मध्ये. उद्देश स्पर्धा परीक्षांसाठी मोफत डिजिटल शिक्षण देणे. भागीदारी जिल्हा प्रशासन आणि NTPC. विशिष्ट 24/7 शैक्षणिक मदत आणि AI आधारित मार्गदर्शन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळची पहिला पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनणार आहे? तर ते थान्या नातनसी बनणार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळचे पहिले पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश थान्या नातनसी हे बनणार आहेत. ते कोणत्या गावाचे आहेत? कुन्नूर जिल्हा केरळ. केरळ न्यायिक सेवा परीक्षा 2025मध्ये दिव्यांग श्रेणीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पद दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग. शिक्षण कन्नूर विद्यापीठ LLB मध्ये अव्वल स्थान त्यांनी पटकावलेलं आहे. प्रेरणा सर्वोच्च न्यायालयाचे 2025 मधले एक महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दृष्टीहीन उमेदवारांना न्यायिक सेवात दरवाजे उघडलेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नुकतेच कोणती नवीन सेवा सुरू केलेली आहे? तर E-पेंट्री हे नवीन सेवा सुरू केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. भारताने E-पेंट्री ही सेवा प्रवाशांना रेल्वे प्रवासात दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली आहे. स्वरूप
रेल्वे ई कॅटरिंगचा मॉडेल आहे. हे सुविधा प्रवाशांना त्यांच्या सीटवर बसून नामांकित ब्रँड उदाहरण डॉमिनोज, KFC, हल्दीरामचे जेवण ऑर्डर करू शकतात. ॲप हे रेल स्ट्रो किंवा IRTCच्या कॅटरिंग ॲपद्वारे वापरण्यात येणार आहे. गरज जेवण ऑर्डर करण्यासाठी PNR नंबर आवश्यक असतो. डिलिव्हरी पुढील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सीटपर्यंत जेवण पोहोचवलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ज्यांनी नुकतंच आपला अहवाल सादर केलेला आहे. तर ते आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्रिभाषा धोरण समिती डॉक्टर नरेंद्र जाधव प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ. 9 फरवरी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सादर केला. उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी अनुसार शाळेमध्ये त्रिभाषा उदाहरण हिंदी अनिवार्य करण्याबाबत अभ्यास करणे. विशेष शिफारस अहवालासोबत शालेय शिक्षण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याबाबत हे पूरक अहवाल पण त्यांनी दिलेला आहे या समितीनं. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये मनू भाकरने कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकलेले आहे? तर त्यांनी 25 मीटर पिस्तॉल ह्या इव्हेंटमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 79वा संतोष ट्रॉफी 2025-26 मध्ये राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर सर्व्हिसेस या संघ होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होता. 79व्या संतोष ट्रॉफी 2025-26 राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाचे विजेतेपद सर्व्हिस या संघाने पटकावलेले आहे. तुम्हाला असा पण प्रश्न असू शकतो विद्यार्थी मित्रांनो की संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते फुटबॉलशी संबंधित आहे. तर विजेते कोण आहेत? 79 या संतोष ट्रॉफीचे सर्व्हिसेस 8 वेळा विजेतेपद पटकावलेले आहेत. उपविजेता केरळ. अंतिम सामन्यात ढकुखाना फुटबॉल स्टेडियम आसाम येथे पार पडला. निकाल सर्व्हिसनं केरळला 1-0 असा पराभव केला. निर्णायक गोल अभिषेक पवार यांनी 109व्या मिनिटाला एक्स्ट्रा टाईममध्ये हा गोल केलेला आहे. आणि सर्व्हिसच्या कर्णधार कोण आहेत? गगनदीप सिंग हे कर्णधार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, मिलन 2026 या सरावाचे आयोजन कुठे केलं जात आहे? तर हे विशाखापट्टणम येथे केले जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. मिलन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे आयोजन विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे केलं जात आहे. कालावधी 15 ते 25 फरवरी 2026. सहभाग 50 पेक्षा जास्त देशाचे नौदल यात सहभाग होत आहे. उदाहरण अमेरिका, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया. थीम कॅमेरेडी कॉर्पोरेशन आणि कोलॅबोरेशन सौंदर्य सहकार्य आणि सहभाग हे याची थीम आहे. विशेष या काळात विशाखापट्टणममध्ये आंतरराष्ट्रीय फील्ड IFR 2026चे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्याची पाहणी 18 फरवरी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, विंग्स इंडिया 2026 मध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा पुरस्कार मिळालेला आहे? तर इंदिरा गांधी विमानतळ ला हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देशव्यापी डाळ आत्मनिर्भरता अभियान कोणत्या राज्यातून सुरू केलेला आहे? तर तो मध्य प्रदेश हा राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. देशव्यापी डाळ आत्मनिर्भरता अभियान स्थान मध्य प्रदेश MP. लक्ष्य 2027 पर्यंत डाळ उत्पादनात 100% आत्मनिर्भरता. प्रमुख पिके तूर, उडद आणि मसूर. खरेदी हमीभावाने MSP पूर्णपणे खरेदीची खात्री. पोर्टल ई-समृद्धी द्वारा थेट नोंदणी. फायदा उच्च दर्जाचे बियाणे आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करणे. उद्दिष्ट डाळीच्या आयातात पूर्णपणे थांबवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, ई-स्वाक्षरीद्वारे भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना कोणत्या बँकेने जाहीर केलेला आहे? तर तो आहे कोटक महिंद्रा बँक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील.
ई स्वाक्षरीद्वारे ई सिग्नेचर पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना जाहीर करणे. बँक कोटक महिंद्रा बँक. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. तंत्रज्ञान ओल्या स्वाक्षऱ्याऐवजी वेट सिग्नेचर पूर्णपणे ई स्वाक्षरी आणि डिजिटल स्वाक्षरी DSCचा वापर करणे. नियामक हे पाऊल सेबीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एजेंडाचा भाग ठरलेला आहे. फेब 2026 मध्ये हा नियामक लागू करण्यात आलेला आहे. फायदा परदेशी गुंतवणूकदारांसाठी नोंदणी प्रक्रिया जलद, कायदेविरित, कागदाविरहित, सुलभ, इझी डुईंग ऑफ बिझनेस चा हा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोर्टल हा प्रक्रिया कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म CAF पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतानं कोणत्या शहराला पहिला शेर्पा बैठक 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृत सुरुवात केली? तर ते नवी दिल्ली येथून अधिकृत सुरुवात करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची पहिली शेर्पा बैठक नवी दिल्ली येथे पार पडली 9 ते 10 फरवरी 2026. अध्यक्ष सुधाकर दलेला, भारतीय शेर्पा आणि सचिव परराष्ट्र मंत्रालय. थीम लवचिकता, नाविन्यपूर्ण सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती. बिल्डिंग फॉर रिलायन्स, इनोव्हेशन, कॉर्पोरेशन अँड सस्टेनेबिलिटी. सदस्य भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इंडोनेशिया हे सदस्य देश आहेत. विशेष सहभाग बेलारूसच्या भागीदारी देश म्हणून प्रथमच्या स्तरावर सहभाग झालेला आहे. संस्कृती भेट प्रतिनिधीला अक्षरधाम मंदिर आणि नॅशनल क्राफ्ट म्युझियमला भेट दिलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बर्डी स्क्वॉड्रन हा संयुक्त सराव कोणत्या 2 देशाच्या हवाई दलादरम्यान पार पडला? तर हे 2 देश आहेत अमेरिका आणि दक्षिण कोरिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, दुर्गम भागात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी कोणत्या राज्याने स्टारलिंक सोबत करार केलेला आहे? तर तो राज्य आहे गुजरात राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक युनानी दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक युनानी दिन 11 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन प्रिसेप्शन इंडेक्समध्ये भारताचा किती क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक 91वा भारताचा क्रमांक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन प्रिसेप्शन इंडेक्स मध्ये भारताची रँक किती आहे? 91. किती देशामध्ये? 182 देशांमध्ये. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या रँकिंगमध्ये सुधार झालेली आहे. भारताने 5 स्थानाची झेप घेत भारताची रँक किती आहे? 91 आहे आता. आणि 2024 मध्ये किती होती? तर 96वी भारताची रँक होती. स्कोर भारताचे स्कोर किती आहे? तर 39वा भारताचा स्कोर आहे. 0 ते 100 या स्केलवर हा स्कोर आधारित असतो. संस्था या निर्देशांकात ट्रान्सफर इंटरनॅशनल या संस्थेद्वारे जाहीर केला जातो. प्रथम क्रमांक कोणाचा? तर डेन्मार्क याचा प्रथम क्रमांक आहे. 89 स्कोरसह जगातला सर्वात कमी भ्रष्ट डेन्मार्क ठरलेला आहे. सर्वात भ्रष्ट देश कोणकोणते आहेत? सोमालिया आणि दक्षिण सुदान हे सर्वात भ्रष्ट देश ठरलेले आहे. दोन्हीचे स्कोर 9 स्कोरसह सर्वात खाली हे 2 देश आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक रेडिओ दिवस 13 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, दिल्ली क्रीडा महाकुंभचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिल्ली क्रीडा महाकुंभचे ब्रँड अँबॅसेडर शिखर धवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात तयार करण्यात आलेला आहे? तर तो आपला महाराष्ट्राच्या मुंबई शहरात तयार करण्यात आला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. मुंबई वांद्रे वर्ली सीलिंग म्युझिक रोडबाबत
रस्त्याच्या विशिष्ट अंतरावर खोदलेले ग्रूव्ज किंवा पट्टे. ध्वनी टायरच्या घर्षण झाल्यावर संगीतची धून निर्माण होते. वेग मर्यादा गाणे स्पष्ट ऐकण्यासाठी 70 ते 80 किमी तास वेग आवश्यक आहे. उद्दिष्ट वाहन चालकांना वेग मर्यादेचे पालन करण्यास प्रवृत्त करणे याचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा चालकांची एकाग्रता वाढवणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करणे पण याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केरळची पहिली पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनलेली आहे? तर थान्या नाथनसी बनलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, स्कॅल्प शॅमोशेड हे क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशाच्या संयुक्तपणे विकसित केलेले आहे? तर हे 2 देश आहेत फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्कल्प स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशाद्वारे बनवण्यात आला? फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. प्रकार हवेतून जमिनीवर मारा करणारा क्रूझ क्षेपणास्त्र आहे. उत्पादन MABDA युरोप. विशिष्ट स्टेल्थ क्षमता रडारवर चकवा देण्यास सक्षम आहे. GPS आणि थर्मल इमेजिंगमुळे लक्ष्याचा अचूक वेध पल्ला साधारणतः 250 ते 500 किमीपेक्षा जास्त. वाहक विमाने रफेल आणि टायफून आणि मिराज 2000. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य और केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्र्यांना 10 फरवरी 2026 रोजी लखपती बिटिया योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केलेली आहे? तर हा राज्य आहे दिल्ली राज्य. तर हा दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 च्या अहवालात भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारताच्या रँक किती आहे? तर भारताच्या रँक 45 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताची कामगिरी, भारत 45 स्थान आहे. किती देशापैकी? 127 देशापैकी. प्रगती 4 स्थानांची सुधारणा झालेली आहे. 2024 मध्ये भारताच्या रँक किती होता? 49वा. जागतिक प्रथमच AI संशोधन, दूरसंचार गुंतवणूक आणि ICT सेवा निर्यात. उत्पन्न गट निम्न मध्यम उत्पन्न देशाच्या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. संस्था पोर्टुलिस इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन द्वारे प्रकाशित करण्यात आले. आणि टॉप 3 देश कोणकोणते आहेत? पहिला देश अमेरिका, दुसरा फिनलँड आणि तिसरा सिंगापूर. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत टॅक्सी हा सहकारी आधारित रायडिंग हेलिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करणाऱ्या भारताच्या पहिलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोण ठरलेला आहे? तर तो केंद्रशासित प्रदेश दिल्ली ठरलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सर्वात तरुण भारतीय एनालॉग अंतराळवीर बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर आदित्य पांडे हे गुजराती आहेत, त्यांना मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सर्वात तरुण भारतीय एनालॉग अंतराळवीर बनण्याचा मान आदित्य पांडे यांना मिळालेला आहे. ते 17 वर्षाचे आहेत. ठिकाण ढोलावीरा, कच्छ, गुजरात येथील व्हाईट डेझर्ट. मोहीम 8 दिवसाच्या सिम्युलेट लुनर हॅबिट चंद्र मोहीम सदिश मोहीममध्ये. संस्था AKK स्पेस स्टुडिओ, इस्रो नोंदणीकृत स्पेस युटर द्वारा आयोजित. विशेष भूमिका, तो केवळ अंतराळवीर नव्हता तर त्यांनी मोहिमेसाठी लागणारे हार्डवेअर आणि IoT सिस्टम स्वतः डिझाईन केलेले आहेत. एनालॉग अंतराळवीर म्हणजे काय? जे पृथ्वीवर राहून अंतराळासारखे कठीण परिस्थितीत उदाहरण विलगीकरण, मर्यादित संसाधने आणि अनुभव घेतात त्याच्या संशोधन करतात. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, किवज बेस्ट स्टुडंट सिटी 2026 अनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जगातला सर्वात परवडणारा शहर कोणता? तर तो शहर आहे दिल्ली भारताच्या. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. किवज बेस्ट स्टुडंट सिटी 2026 अनुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली हा जगातला सर्वात परवडणारा शहर ठरलेला आहे. जागतिक रँकिंग, तर दिल्ली प्रथम क्रमांक. अफोर्डेबिलिटी स्कोर 96.5 100पैकी. इतर भारतीय शहर, मुंबई 11व्या क्रमांक, बेंगळुरू 15,
देखील टॉप 20मध्ये आहेत. एकूण रँकिंगमध्ये सुधारणा. दिल्ली 7 स्थानाची झेप घेऊन 104व्या स्थानावर पटकावलेले आहेत. प्रगत मुंबई 98, बंगळुरू 108 आणि चेन्नई 128 या शहरांमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 9वा गोवी पक्षी महोत्सवाची मुख्य थीम काय होती? तर मॅजेस्टिक महोदय हे थीम होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतात दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन नॅशनल वुमन्स डे कधी साजरा केला जातो? तर तो 13 फरवरीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतात दरवर्षी 13 फरवरीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो. कोणाच्या जयंतीनिमित्त? भारताची कोकिळा नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणजे सरोजिनी नायडू. जन्म 13 फरवरी 1879 हैदराबाद इथे झालेला होता. महत्त्वाचे कार्य त्यांनी महिलाचे हक्क, सक्षमीकरण, स्वातंत्र्य लढाई यातील योगदानाला स्मरण करणे. विशेष कामगिरी. सरोजिनी नायडू ह्या भारताचे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले भारतीय महिला अध्यक्ष आहेत 1925 मध्ये आणि स्वतंत्र भारताचे पहिली महिला राज्यपाल पण आहेत उत्तर प्रदेश या राज्यातील. जागतिक महिला दिन. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक महिला दिवस 8 मार्चला साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न. ग्राहक किमती निर्देशांक CPIच्या आधार वर्ष 2012 वरून बदलून आता कोणते करण्यात आलेले आहे? तर 2024 करण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. CPI आधार वर्ष नवीन वर्ष 2024, जुने किती आहे? 2012, जानेवारी 2026 पासून प्रभावी झालेला आहे. वस्तुसंख्या 299 वरून 358 एवढी केलेली आहे. नवीन भार OTT, नेटफ्लिक्स, अमेझॉन, ई-कॉमर्स, CNG आणि ग्रामीण गृहनिर्माण. वेटेज बदल अन्नावरचे फूड खर्चवर भार कमी करून सेवा क्षेत्रावर भार टाकण्यात आलेला आहे. विभाग सांकेतिक मंत्रालय एमओस. त्यानंतर पुढला प्रश्न. IGBC प्लॅटिनियम रेटिंग मिळवणारा भारताचा पहिला प्रमुख बंदर मेजर पोर्ट कोणतं ठरलेला आहे? तर VO चिदंबरनार हा पोर्ट ठरलेला आहे. हा पोर्ट तमिळनाडू इथे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. VO चिदंबरनार पोर्ट IGBC प्लॅटिनियम रेटिंग मिळवणारा भारताचा प्रमुख बंदर आहे. थुथुकुडी तमिळनाडू इथे आहे. 100% सौर ऊर्जाचा वापर करणे, हरित हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. संस्था इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल द्वारा सन्मानित. वैशिष्ट्य शून्य उत्सर्जन झिरो इमिशनकडे वाटचाल करणारे स्मार्ट पोर्ट हे ठरलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो क्वेश्चन ऑफ द डे. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आता हा अग्नि-3 हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारा विकसित केलं जात आहे? तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 विस्रो, ऑप्शन क्रमांक 2 DRDO, ऑप्शन क्रमांक 3 HAL आणि ऑप्शन क्रमांक 4 भेल. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. हा व्हिडिओ आपण चालू घडामोडीचे घेत आहोत, जे व्हिडिओ विद्यार्थी मित्र रोज पाहत असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज घेत आहोत, चालू घडामोडीची सिरीज, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपण ॲज अ रिव्हिजन स्वरूपात, म्हणजे तुमची रिव्हिजन व्हावं म्हणून आपण दर आठवड्याला संडेला साप्ताहिक रिव्हिजन स्वरूपात हा व्हिडिओ घेतो. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कशा वाटत आहे, हे साप्ताहिक रिव्हिजनची सिरीज, ते पण तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.